हाय सर्वांना, तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे मी आणि माझी सासूबाई. तर दिसत असेल आमच्या घरामध्ये आलेले मोठे नारळाची झाडं झाली होती, जे घरामध्ये गडा भरला जातो आणि त्याला कोंब आले होते. मग अशा प्रकारे खूप जास्त झाडं वाढली होती. जवळजवळ 2 ते 3 होती. हेतून मागे जी होती तर ती सुद्धा दिली माझ्या सासूबाईंच्या माहेरी. आणि आता हे झाडू आहे तर आमच्या गावामध्ये शेतावरती लावण्यासाठी दिलं होतं, कारण म्हटलं तिथं व्यवस्थित वाढेल सुद्धा जमिनीमध्ये. तर त्यामुळं आमच्या इथे काय आम्हाला जागा नसल्यामुळे त्या अशा प्रकारे त्यांची पूर्णपणे वाढसुद्धा होत नव्हती. आणि त्यामुळे टेम्पो आलेला होता, तर मग म्हटले गाडीमध्ये घेऊन जावा म्हणजे नेण्याचाही प्रश्न मिटेल. तर त्यामुळं माझ्या जी झाडं आहेत त्याच्यातल्याच 2 फॅमिली मेंबर कमी झाले. गुलाबाच्या झाडाला मात्र हे गुलाब खूप सुंदर उठून दिसत आहे, एकदम डार्क रेड. आज शुक्रवारचा दिवस, काल व्हिडिओ आला नव्हता कारण एडिटिंगला टाईम भेटला नाही तर त्याच्यामुळे. तर माझ्यावरती एक नवीन जबाबदारी आली आहे. आता जबाबदारी कसली काय तर ते पुढे समजेल. 5 वाजल्यापासून माझी सुरुवात झाली होती. घरातलं झाडून वगैरे काढलं आणि आता निघाले होते मी पुढचं काम करण्यासाठी. आजपासूनही मिस्टरांनी माझ्यावरती जबाबदारी दिली आहे आणि का दिली आहे तर ते सुद्धा सांगेल. तर मी निघाले होते आता भाजी घेण्यासाठी. आठवडे बाजार असतो शुक्रवारच्या दिवशी, तर त्यामुळे. आणि पाऊस पहिला चांगला उघडा होता, पण नंतर अचानक एवढा जास्त पाऊस चालू झाला का माझा बराच वेळ तिथे खराब झाला. आणि माझं असं होतं की लवकर जायचं आणि लवकर यायचं, त्याच्यामुळे घरी आल्यानंतर स्वयंपाक करायला लवकर आवरेल, तर त्याच्यासाठी. पण पावसाने व्हायचा तोच टाईम झाला, त्याच्यामुळे मी ते दुकानात बसून थोडा वेळ वेट केला पाऊस उघडण्यासाठी. तर मार्केटला जाण्यासाठी आले होते. पाऊस चालू झाला आहे, थोडा वेळ इथं वेट करते आणि त्याच्यानंतर जाते. आता 6 वाजले, लवकर जायचं होतं. घरी स्वयंपाक करायला पुन्हा लवकर यायचं होतं, तर त्यामुळं पाऊस उघडण्याशिवाय वाट पाण्याशिवाय पर्याय नाही आता माझ्याकडे. आम्ही आलो आहे भाजी घेण्यासाठी. पाऊस पडतो त्यामुळे काही सुचत नाही. आईसोबत आली आहे मी. पावसाळ्यामध्ये नको वाटते भाजी, गर्दीच. तर मी आईसोबत भाजी घेण्यासाठी आले होते, कारण मला अजून एवढी सवय नाही आणि तिलासुद्धा जायचं होतं. त्यामुळे म्हणले दोघींच्या मदतीने भाजी पटकन होईल. पण पाऊस पडत असल्यानंतर खूप अवघड जातं भाजी घ्यायला, कारण की सारखी रिपटिप चाललेलीच होती. तर त्यामुळे. आणि मागच्या फ्रायडे च्या दिवशी गणपती बाप्पा असल्यामुळे एक भाजी आणणं झालं नव्हतं, त्यामुळे घरामध्ये पूर्ण खडखडीत झाली होती भाजीचं. तर आजच्या शुक्रवारपासून असं ठरलं आहे, मिस्टरांनी मला सांगितलं की भाजीची जबाबदारी तुझ्याकडे. किती भाजी लागते, काय लागते, तुला मी महिन्याचे पैसे देणार आणि त्याच्यामधून तू भाजी आणायची. कारण मी त्यांना नेहमी असं म्हणत असते की जेंट्सच्या तुलनेने मला असं वाटतं लेडीज काटकसरीने चांगल्या प्रकारे वस्तू घेऊ शकते किंवा सेविंग करू शकते, पण ते मान्य करत नाही. ते म्हणतात असं काही नाही, मी सुद्धा व्यवस्थित करतो. तर बोलता बोलता असं बऱ्याचशा गोष्टी झाल्या आमच्या आणि मी त्यांना असं पटवून सांगते, नेहमीच सांगते. आणि कालच्याला बरेच दिवस झाले आहे की घरामध्ये चिडचिडचं वातावरण आहे. त्यामुळे ह्या मागच्या महिन्यामध्ये माझे व्यवस्थित ब्लॉगसुद्धा येत नव्हते. फक्त मी ते सांगितलं नाही किंवा व्हिडिओमध्ये असं कधी जाणवून दिलं नाही, पण बरेचसे फॅमिली इश्यूज चालू होते. तर त्याच्यामुळे मी त्यांना विचारलं की कशामुळे तुमचं चिडचिड होते किंवा काय. तर ते मला असं म्हणतात की नाही काय माहीत नाही, मग कंटिन्यू मला ना डिस्टर्ब वाटाने चिडचिड असल्यासारखं होतं. तर तेव्हा मी त्यांना 2-3 कारणं सांगितले की कशामुळे होत असेल, काय असेल. त्यांना जेवढं पटलं तेवढं त्यांनी मान्य केलं, नाही पटलं ते नाही पटलं. आता काय काय कारणं सांगितले तर ते सुद्धा सांगेल. आणि मला असं वाटतं की त्यांना पटलेलं असावं. तर ते म्हटले ठीक आहे, सध्या तू भाजीचं बघू दे मला की कशी घेशील, कारण की मलाही अजून एवढी सवय नाही पूर्ण घरातलं सांभाळायचं म्हटलं, तर त्यामुळे. तर इथे आता माझी चालली होती भाजी घेण्याचं. मी भाजी टॅमॅटोपासून सुरुवात केली आहे. भाजी खूप महाग आहे आज, नाही. सध्या पितृपक्ष चालू झाले असल्यामुळे भाजी इतकी जास्त महाग होती की काय घेऊ ते पण सुचत नव्हतं. पण मी सुरुवातीला काय केलं की सुरुवातीपासून तर शेवटच्या टोकापर्यंत पहिले सर्व भाजीचे रेट विचारून घेतले की कुठं काय भाजी आहे किंवा कशी आहे. मला तरी असं वाटतं की लेडीज असतो तर पहिलं पाहतो सगळीकडे स्वस्त कुठे, महाग कुठे, आणि त्याच्यानंतर भाजी खरेदी करायला घेतो. आणि मी त्यांचं पाहिलेलं आहे, ते एकदा भाजी घ्यायला गेले की एकाच ठिकाणी सर्व भाजी घेतात, फिरत बसत नाही. ते म्हणतात मला तेवढा टाईम नाही, तर त्याच्यामुळे. तर मी पहिलं सर्व फिरून घेतलं आणि पाऊस पडल्यामुळे माझा बराचसा टाईम वेस्ट गेलेला होता आणि घरी जाऊन मला स्वयंपाक पण करायचा होता. पण तरी पण म्हटलं चल जेवढं होईल तेवढं पटकन मी घेण्याचा प्रयत्न करते. तर मी पहिली सर्व फिरून पाहिली आणि पहिले टॅमॅटोज घेतले, कारण बाकीच्या ठिकाणाच्या तुलनेने तिथे टॅमॅटो स्वस्त होते.
पण पहिले टॅमॅटो घेतल्यानंतर खूप प्रॉब्लेम होतो. असं वाटतं की सर्व भाजीच्या ओझ्याने त्याची इथे चटणी नको व्हायला, तरी पण म्हटले आता पुन्हा मला वरती गेल्यानंतर मागे यावं लागलं असतं, तरी शेवटी घेतली. तर मला लागणारी मोजकी थोडीफार भाजी घेतली. म्हटले जेवढी घेण्यासारखी आहे तर तेवढी तरी घेऊन ठेवते. व्यवस्थित निवडून अशी व्यवस्थित पुरेल अशीच भाजी घेत होते. बऱ्यापैकी अंधार पडला होता, दिसत असेल तुम्हाला सर्व ठिकाणी आता काळं कुठं, आणि त्याच्यामध्ये लाईटसुद्धा नव्हत्या जिथे भाजी मार्केट भरतं तिथं. तर त्याच्यामुळे मला मोबाईलच्या टॉर्चचाच वापर करून सर्व भाजी घ्यावी लागत होती. त्यानंतर भाजी घेतली आणि मग मी निघाले घरी येण्यासाठी. पूर्णपणे अंधार झालेला होता. तर आजपासून माझ्यावर आलेली ही नवीन जबाबदारी. घरी आले, पावसामुळे पूर्ण भिजून गेले होते. आरवीने बघा पटकन दरवाजा उघडल्यामुळे माझ्या डोक्याला लागल्यासारखं झालं. थोडंसं केस कोरडे केले आणि त्यानंतर पुढचं काम करण्यासाठी सुरुवात केली. ती भाजी घेऊन केस ओली आहेत. खूप टाइम झाले, 8 वाजले. त्याच्यानंतर आरवीला आल्यानंतर नाश्ता. इकडे तुला कोणता फोन पाहिजे सांग. आरवीने बघा तिच्या आत्तूकडे ठेवले, तिच्या आत्तूचं शर्ट घातलं. कोणाचं बघू हे कपडे कोणाचे आहेत? आता आली मी भाजी घेऊन. जरा केस कोरडी केले, तशी ओली ओलीच आहे. पाऊस असल्यामुळे ते भाजी तर पहिले भाजी ओतून पाहते, कारण टोमॅटो खाली गेले ते, तर त्यामुळे आणि खूप जास्त भूक लागली. हा सर्व पसारा असाच पडलेला आहे असून. तर आता 8 वाजले ते, तर पहिलं आवरून घेते. खूप सारं कामं पेंडिंग आहेत. भाजी कोपऱ्यामध्ये ओतून घेते म्हणजे लगेच मला निवडायला होणार नाही. तर पहिली भाजी ओतून घेते, कारण टॅमॅटो म्हटले पाऊ खाली कशी काय त्यांची अवस्था आहे, पण व्यवस्थित होते, नव्हते चेंगरले वगैरे. ते तर ओतून एक बाजूला ठेवून दिली, कारण आता निवडण्याएवढा टाईम नव्हता, येण्यासाठी लेट झालं होतं. तर त्यामुळं इथे एक कॉर्न घेतलं. भूक खूप जास्त लागली होती. दुपारी व्यवस्थित जेवण झालं नव्हतं. त्याच्यानंतर आल्यानंतर भूक लागली. म्हटले असाही टाईम झाला आहे, आता 8 वाजले होते, आणि म्हटले थोडीशी पोटाला भर घालून घेते आणि त्याच्यानंतर मग पुढचं काम करायला सुरुवात करते. आणि लवकर जायचं, त्याच्यामुळे जी झालेली दुपारची भांडी होती ती सुद्धा घासून गेले नव्हते मी. म्हटले आल्यानंतर घासता येईल. लवकर पहिलं भाजी घेऊन आलं की सोपं होईल. पण पावसामुळे सर्वच माझं गणित बिघडलं. त्यामुळे ते पहिले मी एक कॉर्न भाजून घेतलं. पहिलं धुवून घेतलं होतं, नाहीतर असं पुन्हा कमेंट करायला नको की ताई डायरेक्टली तसंच वापरलं म्हणून. पहिलं धुतलं आणि त्याच्यानंतर खाण्यासाठी भाजण्यासाठी घेतलं होतं. तर मी सांगितलं की जवळजवळ आता बरेचसे दिवस असं चाललेले आहेत की घरामध्ये सारखे काही ना काही फॅमिली इश्यूज चालूच आहे, कटकट वाद हे ते, पण फक्त एवढं दाखवलं नाही. त्यामुळं त्याच्यामुळे माझे जे ब्लॉग आहेत तर मागच्या महिन्यामध्ये बऱ्यापैकी सुट्ट्याच होत्या, येत नव्हते. तर मग असं वाटलं की समोरचा वाद करणार, आपण वाद करणार, आपण काय प्रॉब्लेम आहे का एकदा विचारून पाहावं. तर एक साधंसं हे सांगितलं की म्हटलं माझी खूप जास्त चिडचिड होती, सारखं मूड ऑफ असतो ना, तर तसं होतं आहे. तर मी त्यांना विचारलं का, ते म्हटले ते मलाही माहिती नाही. तर मी त्यांना तर म्हटले की कदाचित आरवी लहान असल्यामुळे रात्रीची उठती वगैरे, त्यामुळे झोप होत नाही, त्यामुळे चिडचिड होत असावी. दुसरं असं की पहिलं आमच्या आई बघायच्या बाजार किंवा काय भाजीपाला आणणं, तर त्यांनी सर्व गोष्टी त्यांच्यावर सोपवल्या आहेत. मी त्यांना म्हटलं आम्ही लेडीज असतो तर घरामध्ये बसून ह्या सर्व गोष्टी करू शकतो इझिली, सहज. पटतंय का तुम्हाला बघा म्हणून. तर ते म्हटले की असं काही नाही, मी करू शकतो. म्हटलं किती नाही म्हटलं तर आमचं सारखं चाललेलं असतं. भाजी संपली, भाजी झाली की किराणा संपला, गॅस संपला, हे चाललेलंच असतं. त्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला तुमचं वर्कआउटसुद्धा सांभाळावं लागतं दुकानाचं. त्याच्यानंतर आमचं घरामध्ये सुद्धा तुम्हाला असं वाटत असेल की एवढं आणतोय तरी सारखं काही ना काही संपलेलंच असतं. तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्ही डिस्टर्ब असू शकता. तर तुम्हाला पटत असेल तर म्हटले की मी एवढं तुम्हाला मदत करू शकते की घरामध्ये पाहणं. मलाही अजून काही एवढं फारसा अंदाज वगैरे नाही, पण ते म्हटले की लगेच एवढी मोठी जबाबदारी देऊ शकत नाही, पण पहिली भाजीपासून पाहू दे की तू कशी करते, काय करते. तर त्याच्यामुळे आता सुरुवात झाली भाजीपासून, पुढे बघू. आता इथे घेतला होता स्वयंपाक करण्यासाठी खोबऱ्याचा कीस आणि थोडंसं शेंगदाण्याचा कूट पहिला तयार केलेला असताना बरं पडतं. तो पण घालते आणि आपले मसाले पहिल्यांदाच करते. तर आजचा शुक्रवारचा दिवस असा माझा गोंधळ सर्व उडालेला. आल्यानंतर भांडी घासून घेतली, एक साईडला भात लावला, एक साईडला सांबार करण्यासाठी ठेवला आणि आता इथे भाजी करण्यासाठी घेतली होती. पहिल्यांदाच ही भाजी करत होते. एकतर मार्केटला गेल्यानंतर बऱ्याचशा भाज्या अशा दिसतात की त्या घरामध्ये खाल्या जात नाही. दुसरं असं की ज्या खाल्या जातात त्या एवढ्या महाग, त्यामुळं ही पहिल्यांदाच. तर मी बेसन पीठ, खोबरं आणि आपलं शेंगदाण्याचं कूट हे सर्व एकत्र करून सर्व मसाले त्याच्यामध्ये भरून घेतले आणि आता इथे लसणाची फोडणी घालत होते. म्हणले पाहू बाकीचे सर्वजण खातात की नाही. असा माझा सर्व गोंधळ. आज पहिला दिवस असल्यामुळे थोडासा गोंधळ उडाला. हळूहळू सवय होऊन जाईल. पुढच्या शुक्रवारी थोडीशी
सुरुवातीपासून पूर्वतयारी ठेवील की एवढा गोंधळ होणार नाही ह्याची काळजी घेईल. तर सर्व ज्या भरलेल्या मिरच्या होत्या त्या मी तेलामध्ये परतण्यासाठी घातल्या. तर मध्ये मध्ये आरवी येत होती. तर आता भाजीला गेल्यानंतर आरवी कुठे होती, आरवीला त्यांच्यापाशी शॉपमध्ये ठेवून दिलं होतं आणि त्यानंतर मी भाजी घेण्यासाठी गेले होते. इथे मध्ये मध्ये हलवत होते जेणेकरून खाली करपायला नको तर त्याच्यामुळे. आणि एक साईडला आता चपात्या करण्यासाठी घेतल्या होत्या. तर पुढच्या शुक्रवारपासून थोडासा असं वाटतं अर्धवट स्वयंपाक करून ठेवावा आणि त्याच्यानंतर जावं. दिवसभर जायचं म्हटलं तरी नाही होत, कारण व्हिडिओ एडिटिंगचं काम पण माझं दुपारचंच असतं. त्याच्यानंतर आरवीचं खाणं, आंघोळ, घरातला स्वयंपाक, इतर सर्व कामं त्यामध्ये नाही जाणं होत. तर पुढच्या वेळेस थोडीशी लवकर आवरायला घेईल. आज थोडासा गोंधळ उडाला. ठीक आहे, पहिला दिवस म्हटल्यावर तेवढं चालायचं. त्यानंतर स्वयंपाक झाला, बाकीच्या सर्वांना जेवायला सुद्धा दिलं. जेवण झाल्यानंतर नेहमीची जी क्लिनिंगची कामं असतात तर ती करण्यासाठी घेतली होती. सर्व पाणी वगैरे ओतून घेतलं. तर माझ्या ज्या व्हिडिओ पाहतात तो कोण कोण असे आहेत की घरातल्या किराणा असेल किंवा भाजीपाला असेल ह्या सर्व जबाबदाऱ्या घेतात. तर कमेंट करून नक्की सांगा, मला जमेल की नाही काय माहीत. आता ते म्हटले हळूहळू बाकी सर्व थोडं थोडं मी प्रयत्न करेल तुझ्याकडे देण्याचा, कारण तुलाही जमलं पाहिजे ना, अजून आरवी लहान आहे. आणि मी मान्य करते की लगेच एवढ्या लवकर मला जमणार नाही, कारण सध्याच खूप धावपळ होते आरवीला सांभाळून, व्हिडिओ ह्या सर्व गोष्टी. तरी पण मी करण्याचा नक्की प्रयत्न करेल. किचन वाटा साफ केला, खालचा सर्व पसारा आवरून घेतला आणि त्याच्यानंतर भांडी घासण्यासाठी घेतली होती. तर असं आणि भांडी झाल्यानंतर आरवीचं जेवण ह्या सर्व गोष्टी एकटी मॅनेज होते. एकदा अंगावर सर्व गोष्टी पडल्या की आपल्याला हळूहळू सवयसुद्धा लागून जाते. आणि मलासुद्धा सवय लावायची आहे, कारण बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की मी डिपेंड असते मिस्टरांवरती म्हणा किंवा घरातल्या माणसांवरती, की ते नेतील ते आणतील ह्या हिशोबाने मलासुद्धा सवय लावायची आहे. शॉर्ट व्हिडिओला बऱ्याचशा कमेंटसुद्धा असतात की असं काही नाही, आम्ही एकटं सगळं हँडल करतो, मुलं, घरं ह्या सर्व गोष्टी किंवा सर्व पाहावं लागतं. तर त्यामुळे तर मलाही ह्या सर्व गोष्टींची सवय लावायची आहे, म्हणून आता हळूहळू सुरुवात तर झालेली आहे. तर भांडी घासून झाली. त्याच्यानंतर मधला एक अर्धा तास आरवीच्या खाण्यामध्ये गेला आणि त्याच्यानंतर भाजी निवडण्यासाठी घेतली. म्हटले पाऊस पडलेला होता आणि तशीच ठेवली असती तर ती खराब झाली असती, त्याच्यामुळे म्हटले ही एक साईडला निवडून ठेवते जेणेकरून खराब नको व्हायला. तर मी जे आणलेले कॉर्न होते त्याचं मी वरचं आवरण काढून ठेवत होते. नंतर विचार आला की नको, पूर्ण त्याच्यावरती चिलटं बसले की खाऊन टाकतात आणि मग खाण्याची इच्छासुद्धा होत नाही. तर एक काढलेलं होतं, म्हटलं आता काढले तर काढून ठेवते आणि बाकीचे तसेच ठेवून दिले. तर अशा प्रकारे आजचा माझा झालेला दिवसाचा गोंधळ गडबड सर्व माझी. तर मी असं म्हणत नाही की असं असूच शकतं, एक फक्त माझा अंदाज सांगते की आपण लेडीज असतो जेव्हा आपल्याला पैसे दिले जातात तर आपलं असं असतं कमीत कमी ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त आणण्याचं आणि कशी बचत होईल. तसं घरातले जेंट्स असतात तर त्यांचं असं असतं की त्यांच्याकडे पुढे जर जास्त पैसे झाले एखाद्या वस्तूचे तर देण्याची तयारी असते, त्यामुळे त्यांचं वाढूनच असतं. कारण मी माझ्यापासून बघते, पण सर्वांचंच असं असू शकत नाही. काही काही जेंट्ससुद्धा चांगले मॅनेजमेंट करू शकत असतात, पण मी त्यांच्या बाबतीत पाहते. त्यामुळे मला असं वाटतं की मी त्यांना म्हणते सुद्धा की तुमच्याकडे एक्स्ट्राचे पैसे असतात तर तुम्ही लगेच गुगल पे करता, हे करता. तसं आमचं नाही, तुम्ही दिलेल्या ह्याच्यामध्ये लिमिटेडमध्ये आम्हाला बसवायचं असतं आणि त्याच्यातून सुद्धा किती वाचवता येईल हा आमचा जास्त प्रयत्न असतो. तर ते म्हटले बघू, विचार करतो तुझ्या बोलण्यावरती. तर असं आता शेवटचं काम इथे बेड करून घेण्याचं. बेड झाला आणि त्याच्यानंतर झोपण्याची तयारी. तर आता माझं सर्वच झालंय फायनली आवरून. आता फक्त नाही, आरवीला अजून खायला घालायचं, थोडंसं फ्रेश व्हायचं आणि त्याच्यानंतर झोपायचं. डोकं दुखायला लागलं आता माझं, कारण भिजल्यामुळे आणि हवा लागल्यामुळं डोकं जड झालंय. तर कालच्याला आईस्क्रीम आणून ठेवली आहे तर ती मी अजून खाली नाही, खायला घेतली आणि आरवी आली. मग फोडलेली आईस्क्रीम तशीच ठेवून दिली, कारण तिची आत्ताच सर्दी राहिली. तर त्यामुळं बाकीच्यांनी त्यांचे खाऊन टाकले. म्हटलं आता लक्षात आली तर ती पण खाऊन घेते. तर आज आजचा दिवस असा सर्व बिझी गेला. दुसरं असं की आमची ते एक घडलेली घटना तुमच्याशी शेअर करायची होती, पण आता खूप जास्त लेट झाले. उद्याच्या व्हिडिओमध्ये जमलं तर शेअर करेन. शेअर करण्यामागचं कारणसुद्धा सांगेल की त्याच्यामुळे माझ्या सांगण्यामुळे एखाद्याला जरी फरक पडला किंवा थोडंसं सावध झाले पालक लोक तर त्याने मला खरंच खूप बरं वाटेल. तर त्यासाठी पण आता नाही, उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर चला बाय. आजचा ब्लॉग इथंच एंड करते. व्हिडिओला लाईक करत जावा, शेअर करत जावा. आवीच्या गाण्यांचा आवाज येत असेल
कमेंट करत जावा, छान वाटतं. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.